ladies and gentlemen, and dear students. Today we have privilege of welcoming a visionary leader, a prolific writer and an intellectual powerhouse, a man whose contributions span the fields of business, technology and literature with equal brilliance, Shri Achyut Godbole. Thanks a lot, the distinguished dais and friends. I don't know that I should be speaking in English or Marathi, but I was asked to speak in Marathi, but I think everybody preceding my talk has spoken in English, so I probably believe that English is a language of preference. What would you like? Marathi. Is that okay? Yes. Okay. Thanks a lot. The माननीय व्यासपीठ आणि मित्र हो, पहिल्यांदा मला इथे बोलवल्याबद्दल मी आभार मानतो. ही कल्पना अतिशय चांगली आहे, त्यामुळे मला पहिल्यांदा तुमचे खूप आभार मानायचे की तुम्ही, कारण आता जे काही संबंध चाललेला आहे तो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ चाललेला आहे. म्हणजे झुंडीचं झुंडी या नुसत्या इंजिनिअरिंग, मेडिसिन, अमुक तमुक, UPSC, MPSC, मी जिथे जाईन तिथे अक्षरशः शेकडो हजारो मुलं मला भेटतात आणि त्यांना काय करावं हे सुचत नाहीये. अनएम्प्लॉयमेंट खूप आहे, एम्प्लॉयबिलिटी खूप कमी आहे. आता जसं ते वाचून दाखवलं की भारतात फक्त 6% लोक एम्प्लॉयबल बाहेर पडतात, चीनमध्ये 50% बाहेर पडतात. आणि त्याची कारणं आपण 2-3 शोधली. IQ, PQ आणि EQ या तिन्हीमध्ये त्याची कारणं आहेत. खरं म्हणजे तिन्हीमध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय आणि तिन्हीच एकत्र करून ही जी आता संकल्पना तुम्ही काढलेली आहे ती खूप चांगली आहे असं मला वाटतं. कारण त्या संकल्पनेतनं विद्यार्थी फक्त परीक्षेकरता घडेल असं नाही, पण आयुष्याकरता घडवणं हे खूप महत्वाचं आहे. मला नेहमी असंच वाटत आलेलं आहे. माझं मुसाफिर ज्यांनी वाचलं ना कदाचित माहीत असेल की फक्त परीक्षेकरता अभ्यास वगैरे असं न करता एकंदर आयुष्यावर प्रेम करा आणि एकंदर आयुष्यात ज्या वेगवेगळ्या ज्ञानशाखा आहेत किंवा एकंदर अनेक कला शाखा आहेत या सगळ्यांवर प्रेम करत आपण आयुष्य जगलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ही विचारसरणीच इथे तुमच्याकडे असल्यामुळे मला ही खूप पटली. मी आज जे बोलणार आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर बोलणार. फक्त AI वर बोलणार नाहीये मी, एकंदरीत टेक्नॉलॉजी आणि इतर अनेक विषयांवर बोलणार आहे की या सगळ्या, तुम्ही ChatGPTचं नाव सगळीकडे आज प्रचंड ऐकलं जात आहे. तर त्याचं म्हणजे उद्याच्या जगामध्ये कुठले जॉब शिल्लक राहतील, कुठले उद्योग शिल्लक राहतील याच्याविषयी बरीच चर्चा चालू आहे. त्याची एक झलक म्हणून मी तुम्हाला फक्त दाखवतो की एका माझ्या फॅननी परवा माझ्यावरती एक कविता करायला सांगितली हिंदीमध्ये. आता कोणीही जर का आपलं नाव घातलं की ChatGPT कविता करून पाठवते. मी जनरल आपल्याला तुम्ही खूप चांगले आहात वगैरे असं काय काय ChatGPT तुम्हाला काहीतरी ओळी यमक अनुप्रास जुळवून तुम्हाला कविता करून पाठवते. पण ChatGPTनी माझं सगळं आतापर्यंत वेब म्हणजे इंटरनेटवर माझ्याविषयी जे काही सगळं आहे, जे आर्टिकल्स आहेत, माझा बायोडेटा आहेत, माझी पुस्तकं आहेत, त्यांचे रिव्ह्यूज आहेत, असे अनेक स्टडी करून ती कविता लिहिलेली आहे. म्हणजे ChatGPTला आपण जो डेटा देतो त्या डेटावरून तो शिकत जातो. मी त्याच्याकडे येणार आहे की डेटावरून शिकत जाणं किंवा डेटामधले पॅटर्न शोधणं म्हणजेच बुद्धी. बुद्धीचे अनेक प्रकार गार्डनरनी काढलेत, पण मुख्य म्हणजे आपण जे बुद्धी टेस्ट करतो ती साधारण तर्क किंवा लॉजिक आपण टेस्ट करत असतो. समजा डेटामधले पॅटर्न शोधणं म्हणजे बुद्धी असा आपला साधारण समज असतो. तर माझ्याविषयी जो काही डेटा अवेलेबल आहे इंटरनेटवरती, माझा बायोडेटा आहे, माझं विकिपीडिया आहे, आणखीन काय काय मी सगळं बघितलेलं नाही, पण या सगळ्याचा स्टडी करून ChatGPTनी काही सेकंदात किंवा मिनिटात, मला माहित नाही किती वेळात, ते त्याची पॉवर काय असली पाहिजे त्याची कल्पना करा तुम्ही. याचं ही कविता केली, एक इंग्लिश केली, पण मी इंग्लिश तुम्हाला काही वाचून दाखवत नाही, पण हिंदी मध्ये जी आहे ती वाचून दाखवतो. अच्युत गोडबोले नाम है बडा, आणि मी आतापर्यंत 56 पुस्तकं लिहिली. मी अब तक 56 आणि 10 प्रकाशनांच्या वाटेवर आहेत.
ती इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, म्युझिक, लिटरेचर, मॅथमॅटिक्स मध्ये पहिली ते IIT पण एकही मार्क गेला नाही गणितात. त्यामुळे 3 पुस्तकं लिहिली मी, गणिती म्हणून, नंबर्स म्हणून आणि स्टॅटिस्टिक्स म्हणून. ती गणित आहे, संगीत आहे, अर्थशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, अनेक विषयांवर मी पुस्तकं लिहिली. हे ChatGPT माहिती आहे. हे सांगण्याचं कारण मी किती मोठ्या आणि कुठल्या विषयांवर पुस्तक लिहिली हे नाहीये, पण ChatGPT कसं काम करतो ते बघा. अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान से समाई, संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने गढ़ा ज्ञान, हर पन्ने में है नई उड़ान, तूने जो बोए वो बीज उगे, हर पीढ़ी पे विचारों से जुडे वगैरे असं. आणि शेवटी अच्युत गोडबोले सलाम तुझे, तेरे विचार तेरा नाम तुझे. आता हे हिंदीमध्ये त्यांनी काही सेकंदात किंवा मिनिटात त्यांनी कविता मला करून दिली, त्या फॅनला करून दिली, त्या फॅननी मला पाठवली. हे ठीक आहे, पण त्या पुढे आणखीनच गंमत आहे. ही जी त्यांनी केली, त्यानंतर धनंजय नावाच्या माझ्या एका फॅननी ChatGPT सांगितलं की ह्याला चाल लाव म्हणून, तर त्यांनी त्याचं गाणं केलं. आता हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की उद्याचे म्युझिक डिरेक्टर्स, म्युझिक स्टुडिओज, गायक, कवी, संगीतकार, वाद्य वाजवणारे वादक हे काय करतील. तुम्ही गाणं ऐकलं, चाट व्हाल. कारण मी गाणं ऐकलं, मी बेशुद्ध पडलो. काही सेकंदात किंवा मिनिटात ही कविता वाचून ChatGPT त्याला चाल लावली. किती सुंदर तो आवाज, काय मधलं म्युझिक काय म्हणतोय बघा आता. संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई बात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई. म्युझिक बघा. अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने जढ़ा गया, हर पन्ने में है नई उड़ान, तूने जो बोए वो बीज उगे, हर पीढ़ी तेरे विचारों से जुड़े, समाज की चिंता हर दर्द सुलझा, शब्दों से दुनिया का नजरिया बदला, तेरी विरासत अमर रहेगी, हर दिल में रोशनी बहेगी. अछूत तोड़ बोले हे काय बदललं म्हणतो. तुझे, तेरे विचार तेरा नाम तुझे. थोडक्यात म्हणजे उद्याचं जग काय असणार आहे याची कल्पना तुम्हाला आली असेल. म्हणजे कुठले काय होणार आहे कल्पना करा. पण मी सांगितलं की या कवितेला अरिजित सिंगच्या, हा बहुधा अरिजितच आहे लोकांनी सांगितलं, मला माहिती कोण आहे, पण सांगितलं की सोनू निगमच्या चालीत आवाजात याला चाल द्या, हा सोनू निगमच्या चालीत आवाज देईल. मुकेशच्या आवाजात द्या म्हटलं की मुकेशच्या आवाजात देईल. मी त्याला शंकर जयकिशनची 150 गाणी ऐकवली आणि त्याला कवितेच्या 4 ओळी दिल्या आणि सांगितलं की शंकर जयकिशन, जे गेले दोघे आता, पण त्यांच्या त्यांनी जशी चाल दिली असती की म्युझिक दिलं असतं
तसं म्युझिक दे की तो त्याप्रमाणे म्युझिक देईल. मी व्हॅन गॉगची समजा 100 चित्र त्याला दाखवली आणि त्याला नुसती थीम सांगितली की एक झोपडी आहे, एक चंद्र आहे, तिथे नदी वाहती आहे. व्हॅन गॉगच्या स्टाईल मध्ये चित्र काढतो. त्या व्हॅन गॉगला कुठली रंग आवडत होते, सूर्यफुलासारखे वगैरे ते सगळं स्टडी करतो आणि त्याचा पॅटर्न शिकून घेतो. त्या पॅटर्न प्रमाणे तो चित्र काढतो. आता हा जो सगळा प्रकार आहे आणि चॅट जीपीटी जे आता पुढे चॅट जीपीटी 4 आहे, चॅट जीपीटी 5, चॅट जीपीटी 4 चा IQ 155 आहे, आईन्स्टाईनचा 160 आहे. चॅट जीपीटी 5 चा 1200 का 1300 वगैरे असणार आहे. त्यामुळे आता त्यात इतर काही हे आहेत, अडचणी आहेत. पण एकंदरीत उद्या काय होणार आहे ह्याची मी झलक तुम्हाला दाखवावी म्हणून मी इथं सुरुवात केली. आता हे एआयचा जो प्रकार आहे, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो मी की एआय हे नावच मला 1956 साली डार्टमाउथ कॉन्फरन्स मध्ये पडलं आणि त्याच्यानंतर एआय हे बरंच थंडावलेलं होतं. बरंच विंटर्स आणि समर्स मधून ते गेलं. कित्येक वेळा एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये खूप काहीतरी होईल असं वाटायचं, पण ते काही विशेष होत नाही असं वाटायचं. कित्येक कंपन्या इन्व्हेस्ट करायच्या स्टार्टअप्स मध्ये आणि कंपन्यांमध्ये, पण फार काही त्यातनं निष्पन्न होणार नाही असं वाटून त्या कंपन्या बंद पडायच्या, काही इन्व्हेस्टमेंट थंडावायची. नंतर पुन्हा उत्साह निर्माण व्हायचा, पुन्हा कंपन्या वरती यायच्या, पुन्हा खाली जायचं. असे एआय समज आणि विंटर्स बरेच निर्माण झाले. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे मुख्य अगदी धावता आढावा जर घ्यायचा झाला तर 1960 हे मेन फ्रेम्सचं दशक होतं, 70 हे मिनी कम्प्युटर्सचं, 80 हे पर्सनल कम्प्युटर्सचं, 90 हे इंटरनेटचं दशक होतं, 2000 साल हे मोबाईल कम्प्युटिंगचं दशक होतं आणि 2013 साली इंडस्ट्री 4.0 ची घोषणा झाली. आणि इंडस्ट्री 4.0 ही सगळ्यात महत्वाची घोषणा झाली असं माझं मत आहे. त्याच्यावर मी आता माझं वय 75 चालू आहे, पण तरी मला या सगळ्या विषयांवर पुस्तकं लिहावीशी वाटली. 8वीतल्या 9वीतल्या मुलाला कळतील इतक्या सोप्या भाषेत सगळी टेक्नॉलॉजी मी एक्सप्लेन केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, डेटा सायन्स, इन्फोटेक आणि स्टॅटिस्टिक्स. कारण स्टॅटिस्टिक्स खूप महत्वाचं असतं, मी सांगितलं कसं ते. या सगळ्यावर मी पुस्तकं लिहिलेत, अगदी लिमिटेड कॉपीज आहेत पण त्या आणलेल्या मी ज्यांना पाहिजे. पण मुख्य मुद्दा काय, या वयात सुद्धा बद्दल द्यावंच वाटलं, कारण त्यांनी जग इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना सांगावं की पुढच्या 20, 30, 40 वर्षात काय होणार आहे हे प्रचंड वेगाने बदलणार आहे. म्हणजे सगळ्याच नोकऱ्या जातील आणि सगळेच लोक बेकार फिरायला लागतील असं नाही, पण जे एक एस्टिमेट असे की काहीच बदल पडणार नाही, दुसरे एस्टिमेट असे की 67% नोकऱ्या जातील. मला असं वाटतं मध्ये कुठेतरी काहीतरी होईल, 10-20% जातील, पण उरलेल्यांचे नेचर ऑफ जॉब बदलेल. ज्या तऱ्हेने तुम्ही काम करत होता ते काम संपूर्ण बदलेल. The obsolescence, the rate of obsolescence is going to increase immensely. म्हणजे एका सोशॉलॉजिस्टने सांगितलं की 6 वेळाला तुम्हाला जॉब बदलावे लागतील. जॉब बदलावे लागतील म्हणजे सिटी बँकेत अमेरिकन एक्सप्रेस नाही किंवा इन्फोसिस TCS नाही. ज्या तऱ्हेने तुम्ही जॉब काम करत होता ते आता ऑब्सोलीट झालेले, तुम्हाला नवीन तऱ्हेने करावं लागतंय. हे 6 वेळेला माणसांच्या करिअरमध्ये घडेल असं एका सोशिओलॉजिस्टने सांगितलंय. दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. त्याचा सायकोलॉजीवर काय परिणाम होईल, त्याचा मानसिकतेवरती काय परिणाम होईल, whether we can cope up with the change, the rate of change, हा अगदी वेगळा मुद्दा आहे. पण दिस इज व्हॉट इज इन स्टोर फॉर ऑल ऑफ अस इन द डेकेड्स टू कम. तर ते आपल्याला नक्की माहित पाहिजे की काय होणार आहे. त्याकरता मी सगळं सांगतो. इंडस्ट्री 4.0 का त्याला म्हणतात, कारण पहिली इंडस्ट्रियल रेव्होल्युशन जी झाली ती इंडस्ट्रियल रेव्होल्युशन इंडस्ट्री 1.0, रेल्वे आली वगैरे. इंडस्ट्री 2.0 हे 1910-20च्या सुमाराला फोर्ड मोटर्स आली, मास प्रोडक्शन सुरू झालं. आपल्याला चार्ली चॅप्लिनचा मॉडर्न टाइम सिनेमा आठवतच असेल. इंडस्ट्री 3.0 म्हणजे कम्प्युटरचं युग सुरू झालं 1960च्या सुमाराला, चिप्स आल्या. आणि मी आता सांगितलं तसं मेन फ्रेम 60s, 70s मध्ये मिनी आणि 80s मध्ये PCs आणि 90s मध्ये इंटरनेट, अशी सगळी त्या क्रांत्यांमध्ये इंडस्ट्री 3.0 ची मध्ये एवढे सगळे दशक गेली. आणि मग इंडस्ट्री 4.0 ची घोषणा झाली 2013 साली. त्याच्यामध्ये 9 टेक्नॉलॉजीज आहेत, 8 मेन टेक्नॉलॉजीज. आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही सगळ्यात मोठी महत्वाची टेक्नॉलॉजी. इतर टेक्नॉलॉजी ऑगमेंटेड अँड व्हर्च्युअल रियालिटी, AR/VR म्हणतात त्याला. आणि त्यानंतर IoT, IIoT, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, 3D प्रिंटिंग, क्लाउड कम्प्युटिंग, ब्लॉकचेन, 5G आणि बिग डेटा.
आणि सायबर सिक्युरिटी अशा सगळ्या टेक्नॉलॉजीज मिळून इंडस्ट्री 4.0 आहे. 2017 साली इंडस्ट्री 5.0 पण घोषणा झाली. त्यात आणखी कोबॉट्स आणि माणूस आणि रोबॉट्स यांनी एकत्र काम करणं अशा अनेक कल्पना निर्माण झाल्या. जास्त ह्युमेन टच कसा देता येईल इंडस्ट्री 4.0 ला, ते ही इंडस्ट्री 5.0 मध्ये झालं. पण बेसिकली या सगळ्या टेक्नॉलॉजीज हातात हात घालून चाललेले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा 3D प्रिंटिंगशी संबंध आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा IoT शी संबंध आहे, बिग डेटाशी संबंध आहे. त्यामुळे सगळ्या टेक्नॉलॉजीज मिळून जी काही प्रगती होणार आहे ती प्रगती प्रचंड वेगाने होणार आहे आणि रेट ऑफ ऑब्सोलिसन्स भयंकर वाढणार आहे. सगळ्यात तरुणांना मी आत्ताच सांगतो की बी प्रिपेअर्ड फॉर अ ट्रिमेंडस अमाउंट ऑफ चेंज इन युअर लाईफ. मग तुम्हाला काय प्रत्येक पिढी असंच सांगते की पुढच्या पिढीत बदल होतील, हे नाहीये. हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे म्हणून मी इथे सांगायला हवंय. मी थोड्या गेल्या 10 वर्षात काय झालं ते बघू आणि पुढच्या 10 वर्षात काय होणार हे प्रेडिक्ट करू किंवा एक्स्ट्रापोलेट करू हे आता शक्य नाही. ते विसरा. कारण गेल्या 10 वर्षात जे झालं त्याच्या अनेक पटीने पुढच्या 10 वर्षात होणार. अनेक पटीने, नुसतं दुप्पट तिप्पट नाही, अनेक पटीने. आपण लगेच एकदम हुशार झालेलो होतो, आपण मुळच हुशार झालेलो नाही. जसं न्यूटन म्हणायचा की मी कोपर्निकस, गॅलिलिओ, केपलर यांच्या खांद्यावर उभा आहे, तसं आपण आज लाखो संशोधकांच्या खांद्यावर उभे आहोत. There are millions of researchers and developers and engineers and technologists so working on not just artificial intelligence but a variety of technologies which make industry 4.0. आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीज वरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिसर्च चालू आहे आणि त्यामुळे हे सगळं भयानक वेगाने वाढणार आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यावर आपल्याला कल्पनाही करता येणार नाही याचं इतकं. पण जसं मी आता दाखवलं, हे आत्ताची परिस्थिती 10-15 वर्षात काय होईल हा आणखीनच वेगळा मुद्दा आहे. ते सगळं कसं झालं, याची टेक्नॉलॉजी कशी चालते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. मी का घडलं तर सगळ्यात सुरुवातीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिम्बॉलिक तऱ्हेने चालायचं. म्हणजे त्यात एक्सपर्ट सिस्टम्स होत्या. त्या एक्सपर्ट सिस्टम्स म्हणजे फक्त डॉक्टर, इंजिनियर, वकील यांचं ज्ञान आपण भरायचं आणि ज्ञान भरायचं तर ते ज्ञान कम्प्युटरमध्ये भरायचं. म्हणजे जर का ताप आला तर लाल गोळी घ्या, जर का अंग दुखायला लागलं तर हिरवी गोळी घ्या, ताप आणि अंग दोन्ही असेल तर पिवळी गोळी घ्या. इतकं वाईट डॉक्टर करत नाही. इथे डॉक्टर बसले थोडे मारतीलच मला. पण मुख्य म्हणजे इफ देन एल्स. आणि त्यातून मग जर का एक्सरे काढा अमुक दिसलं तर अमुक करा. सगळं ते अशा रूल्स मध्ये सगळं ज्ञान भरून ठेवायचं. पण विकार इतके वाढत गेले, गोळ्या आणि औषधं एवढे वाढत गेले, नवीन मॉलिक्युल्स मिळायला लागले, ते सगळं मेंटेन करणं फार अवघड जायला लागलं. आयडिया वॉज की ते द एंटायर नॉलेज इज टू बी फेड टू द कम्प्युटर इन टर्म्स ऑफ इफ देन एल्स वगैरे असं. आणि मग पेशंट जाऊन त्याला विचारणार की मला ताप आला, मी काय करू. मग त्या सगळं इफ देन एल्स म्हणून तो म्हणेल की ओके एक हिरवी गोळी घे. मग तो एका आठवड्याने गेला की गोळींचा काही फरक पडलेला नाही, मग तो म्हणणार ओके ECG काढ. हे सगळं त्या ज्ञानावरनं तो काढेल. पण ते मेंटेन करणं भयंकर बल्की व्हायला लागलं. टॉप डाउन अप्रोच का सिम्बॉलिक अप्रोच की संबंध मानवी ज्ञान कम्प्युटरला द्यायचं आणि कम्प्युटरला उत्तर घ्यायची. अशा तऱ्हेने आपण जर का केलं तर काय होईल असं सगळं ते चाललेलं होतं. आणि त्यात मग विंटर्स आले, हे आले, पण ते फार काही पुढे जाईना. खरा जो ब्रेक थ्रू मिळाला तो मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग मध्ये मिळाला. त्या डीप लर्निंगचा शोध म्हणा किंवा त्याचा अल्गोरिदम काढला तो जेफ्री हिंटन नावाच्या माणसाने काढला. तो गुगलमध्ये काम करत होता, त्याला 2 वर्षापूर्वी नोबेल प्राइज मिळालं. त्याने आता राजीनामा दिलेला आहे. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या दिशेने चाललेलं आहे ते आम्हाला माझ्या हाताबाहेर चाललेलं आहे, ते काय करेल याची खात्री नाही म्हणून त्यांनी भीतीने राजीनामा दिला. हरारी जो तेच म्हणतोय, नेक्सस पुस्तकात तेच म्हणतोय, इलॉन मस्क तेच म्हणतोय. त्यामुळे एआयचं पुढे काय होणार ते वेळ उरला तर मी शेवटले 3-4 मिनिटं सांगणार आहे की त्याची आत्ताची चर्चा काय चालू आहे एआय मध्ये. पण मुख्य म्हणजे काय की मशीन आणि डीप लर्निंगची कल्पना काय आहे सांगतो. म्हणजे जेव्हा भाषांतर करण्याची पाळी आली कॅनडामध्ये, म्हणजे फ्रेंच आणि इंग्लिश, कॅनडा वॉज रूल्ड बाय फ्रेंच अँड इंग्लिश बोथ. त्यामुळे तिथे हजारो डॉक्युमेंट्स जी तयार होतात, म्युन्सिपालिटी, जिल्हा परिषद आणि सगळ्या सरकारी जी हजारो लाखो डॉक्युमेंट जी तयार होतात ती सगळी त्यांना ट्रान्सलेट करायला लागतात. इंग्लिश मधनं फ्रेंच मधनं इंग्लिश, अशी सगळी हजारो लाखो डॉक्युमेंट्स ही त्यांना ट्रान्सलेट करावे लागतात. त्याकरता हजारो लोक तिथे त्यांनी ठेवलेले होते. तर आता हे सगळं ऑटोमॅटिकली आपल्याला करता येईल का हे त्यांना बघायचं होतं. तर ऑटोमॅटिकली कसं करायचं, त्या सिम्बॉलिक पद्धतीने जर का करायचं झालं तर एक
इंग्लिशचा हा शब्द असेल तर फ्रेंचचा हा शब्द, फ्रेंचचा हा शब्द असेल तर इंग्लिशचा हा शब्द, असं त्याला डायरेक्टली कोरिलेट करून करता येईल का? तर तसं कोरिलेट करून करता येणं भयंकर अवघड आहे. कोरिलेट करून बघणं खूप अवघड आहे. आणि त्या 3 मुली तुम्ही ते कोरिलेट करून बघणं खूप अवघड आहे. याचं कारण कुठला शब्द असं नुसतं सबस्टिट्यूट करून चालत नाही. मी उदाहरणार्थ अत्र्यांचा मला एक जोक आठवतो. अत्र्यांना कोणीतरी म्हणाला की तुम्ही काय स्वतःला लठ्ठ काय समजता? तुम्ही स्वतःला काय लठ्ठ समजता? मी तुम्हाला खांद्यावर उचलून पर्वतीवर मी चढून दाखवतो. तुम्ही काय द्याल मला? मी खांद्यावर चढून तुम्हाला पर्वती चढून दाखवतो. तुम्ही मला काय द्याल? तात्रे म्हणाले खांदा म्हणे. तर आता इथे खांदा या शब्दाचे 2 जे अर्थ आहेत, ही गंमत त्या ट्रान्सलेशनला कशी कळणार? म्हणजे खांदा देणं म्हणजे गिव्हिंग शोल्डर वगैरे असं काही, तर ते विचित्र ट्रान्सलेशन करावं लागेल. तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. मी त्या उदाहरणाकरता मी हे केलंय, सांगतो तुम्हाला. म्हणजे लागणं या शब्दाचा अर्थ का, बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता. तो बघून परत येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. त्याचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. बंगल्यात शिरताना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला लागला. घरचे जेवायचा आग्रह करू लागले. मला जेवणात गोड लागते हे माहीत असल्याने गोड केलं होतं. भात थोडा लागला होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली, ती नेमकी मला लागली. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार लागली. मी निघताना बस फराटाला लागलीच होती, ती लागलीच पकडली. पण भरल्या पोटी आडवळणाने ती मला बस लागली. मग काय घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी लागली, कारण आल्याला घाईची लागली. तर हे बघितलं, घरची मंडळी मला हसायला लागली. आता लागली हा शब्द किती तऱ्हेने हे केलेला आहे बघा. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की सिम्बॉलिक, फक्त हा शब्द तो शब्द किंवा डिक्शनरी देऊन इफ दिस वर्ड देन दॅट वर्ड, हे अशा तऱ्हेचं करून भाषांतर चालणार नाही. त्याला कॉन्टेक्स्ट लागेल. मग त्याने विचार केला हे कसं करायचं. लहान मुलं भाषा कशी शिकतात बोलायला? लहान मुलांना आपण व्याकरण शिकवतो का? कर्ता, कर्म, क्रियापद आणि डिक्शनरी देतो का? पाठांतर करतो का? नाही. लहान मुलं फक्त ऐकतो लोकांनी बोलले. मग तो डेटा घेतो आणि त्या डेटावरनं स्वतःचे रूल्स बनवतो. तेव्हा डेटावरनं स्वतःचे रूल्स बनवणं म्हणजे पॅटर्न शोधणं, म्हणजे मशीन लर्निंग किंवा डीप लर्निंग, म्हणजेच डेटा अनालिटिक्स, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे लक्षात ठेवा. मग डेटा इनपुट घेऊन आतापर्यंत आपण त्याला फक्त अल्गोरिदम देत होतो. म्हणजे इफ देन एल्स अल्गोरिदम देत होतो, त्यातनं डेटा किंवा हिरवी गोळी घे हे डेटा काढत होतो. किंवा पेस्लिपचं तुम्ही अल्गोरिदम देत होता आणि मग तुम्ही पेरोल हा डेटा बाहेर काढत होता. आता ते सोडून तुम्ही डेटा त्याला इनपुट म्हणून द्यायला सुरुवात केली आणि संपूर्ण मोठ्या डेटामधनं पॅटर्न शोधणं किंवा त्याच्यातनं रूल्स शोधणं म्हणजे मशीन लर्निंग किंवा डीप लर्निंग. हा सगळ्यात महत्वाचा होत आहे. मला एक उदाहरण सांगतो. त्यात 2 प्रकार असतात, सुपरवाइज लर्निंग आणि अनसुपरवाइज लर्निंग. जे डेटा सायन्स शिकत असतील किंवा हे शिकत असतील त्याला माहिती असेल, पण मुद्दाम सांगतोय मी. अनसुपरवाइज लर्निंग मध्ये तुम्ही डेटा देता आणि काय तुम्हाला रिझल्ट हवे सांगत नाही. तुम्ही त्या डेटाला छूम अंतर करता, तुम्ही त्यातले संबंध शोधा. त्याच्यामध्ये उदाहरण आहे की बँकेतल्या 5,000 कस्टमर्सचा डेटा दिला. ते उंची, वजन, त्याचा पगार, त्याचं घर, राहतो, ऍड्रेस, त्याचा डिग्री, MBA आहे का, त्याकडे गाडी आहे का, सेक्स, सगळं 5,000 कस्टमर्सचा डेटा दिला. आणि त्याला सांगितलं आता तू त्यातले संबंध शोध. तर तो अनेक व्यक्ती त्याला अल्गोरिदम आहे, त्याला काही माहित नाही कशात काय संबंध असतील. तो उंची आणि पगाराचा संबंध आहे का बघेल, त्याला काही फार संबंध मिळणार नाही. संबंध कसे शोधतात तर स्टॅटिस्टिक्स मध्ये कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन असतं. तर 1 जर का असेल तर त्याचा संबंध खूप परफेक्ट आहे. 0 असेल तर अजिबात संबंध नाहीये. 0.1, 0.2 जर का असेल तर फारसा संबंध नाही. 0.9, 0.8 जर का असेल तर बऱ्याचपैकी संबंध आहे. असं त्याला R म्हणतात स्टॅटिस्टिक्स मध्ये. तर आपण उंची आणि पगार याचा जर का कोरिलेशन काढलंय, 5,000 एम्प्लॉयचा प्लॉट केला, उंची एका ठिकाणी पगार, तर त्याच्यामध्ये काही संबंध आढळणार नाही. त्याला कसंही वेळवलं. मग पगार आणि उंची आणि वजन याचा पगारशी संबंध आहे का? की उंची 6 फुटापेक्षा खाली पण पगार 4,000 रुपयापेक्षा जास्त, तर
त्याचाही काही संबंध मिळणार नाही. अशा वेगवेगळ्या कंपाऊंड गोष्टी म्हणजे उंची आणि वजन, उंची आणि पत्ता, उंची आणि सेक्स, उंची किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे संबंध जोडून त्यांनी जर शेवटी असा संबंध काढला की जो ग्रॅज्युएट आहे, ज्यांनी MBA केलेला आहे आणि ज्याला 3 वर्षाचा अनुभव आहे आणि ज्याचा पगार इतके मिनिमम आहे, तो मोटार गाडी घेण्याची शक्यता 95% आहे. असा संबंध जोडला की तो लगेच अशा कस्टमर्सचे सगळे मोबाईल नंबर काढून आपल्या कॉल सेंटरला देईल. कॉल सेंटर तुम्हाला फोन करत राहील, तुम्हाला कार लोन हवंय का, कार लोन हवंय का, कार लोन हवंय का. दिस इज डेटा अनालिटिक्स किंवा दिस इज अनसुपरवाइज मशीन लर्निंग. सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये तुम्ही काय शिकवायचं हे सांगत असता. उदाहरणार्थ मांजराचं चित्र दाखवलं की त्यांनी मांजर ओळखलं पाहिजे. आता हे कसं ओळखणार, तर त्यांनी असा विचार केला की आपण आपला ब्रेन जो असतो तो बिलियन्स ऑफ न्यूरॉन्सनी बनलेला असतो. ते न्यूरॉन्स एकमेकांशी जोडलेले असतात. तर मी जोडलेले असतात, तर सिनॅप्सची फट असते पण जोडलेले असतात आपण गृहीत धरू. तसं आपल्याला कृत्रिम तऱ्हेने न्यूरॉन्सचं नेटवर्क तयार करता येईल का, म्हणून त्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणतात. आता न्यूरॉन म्हणजे काय ते सोडून द्या, म्हणजे जर बीट म्हणजे काय, तो मॅग्नेट आहे का, फ्लिप फ्लॉप आहे का काय, जाऊ दे. तसं न्यूरॉन म्हणजे काय ते सोडून द्या. पण अशा पातळ्या निर्माण केल्या वेगवेगळ्या आणि एका पातळीत हजारो न्यूरॉन्स, प्रत्येक पातळी, आणि त्याचं नेटवर्क असं तयार केलं की कुठल्याही पातळीतला प्रत्येक न्यूरॉन हा मागच्या पातळीतल्या सगळ्या न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि पुढच्याही पातळीतल्या सगळ्या न्यूरॉनशी जोडलेला आहे. आणि प्रत्येक पातळी काहीतरी कन्क्लुजन करते आणि त्याला वेट देते की किती महत्वाचं आहे सांगते, त्याला वेट म्हणतात. आणि मग ते पुढे सरकवते. पुढचं नेटवर्क आणखीन काहीतरी कन्क्लुजन करते, त्याला वेट देते, पुढे सरकवते. असं करत करत शेवटचं नेटवर्क कन्क्लुजन काढते. आणि हे कन्क्लुजन जर का बरोबर नसेल तर पुन्हा पहिल्यापासून चालू करून ते वेट बदलत न्यायची की ते कन्क्लुजन कसं बरोबर आहे. त्याचं उदाहरण सांगतो मी, तुम्हाला कळेल. समजा आपण मांजराचं चित्र काढलं, हे क्रूड एक्झाम्पल आहे, बरोबर नाही, पण केवळ समजावं म्हणून सांगतोय. मांजराचं चित्र आपण समोर ठेवलं तर पहिली पातळी करायची त्या पायांकडे बघायची. पण ते 4 पाय आहेत, 4 पाय असल्यामुळे हत्ती असण्याची शक्यता, कुत्रा असण्याची शक्यता, मांजर असण्याची शक्यता वगैरे, तो सगळं मांडेल. त्यानंतर तो कानाकडे, दुसरी पातळी कानाकडे बघेल, तिसरी पातळी डोळ्यांकडे बघेल, चौथी पातळी व्हिस्कर्स कडे म्हणजे मिशांकडे बघेल. मिशा म्हणल्यानंतर मांजराला त्याची प्रॉपर्टी वाढली, हत्तीची प्रॉपर्टी कमी झाली. असं करत वेट्स मध्ये तो सांगेल व्हिस्कर्स जे असेल त्याला जास्त महत्व देईल, कारण पाय 4 असणारे 50 प्राणी, त्यात काही भयंकर डिफरन्शिएट करता येते, पण व्हिस्कर्स डिफरन्शिएट करता येतं, म्हणून त्याचं वेट जास्त करून त्यांनी सांगितलं. असं करत करत समजा शेवटल्या पातळीत सांगितलं की हत्ती असण्याची प्रॉबिलिटी 50%, कुत्रा असण्याची 20%, मांजर असण्याची 10%, असं काहीतरी समजा सांगितलं. तर चुकलेलं उत्तर, का आपण मांजराचं चित्र दाखवलं होतं तरी हत्तीची प्रॉबिलिटी 50 सांगितलेली आहे. आपल्या वेट्स मध्ये काहीतरी चुकलं असलं पाहिजे, म्हणून तो पहिल्यापासून सुरुवात करतो आणि प्रत्येक पातळी जी वेट्स, जी पुढच्या पातळीकडे पाठवताना वेट्स वापरते, ती त्याला पॅरामीटर्स पण म्हणतात, ती बदलते. ते अशा तऱ्हेने बदलते की पुढची शेवटल्या लेअर मध्ये मांजराची शक्यता आणखीन वाढलेली असते. मग ते पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करते, पुन्हा वेट्स बदलते. असं करत करत शेवटी मांजर आहे असं ओळखेपर्यंत ती वेट्स बदलते. याला ट्रेनिंग द मॉडेल असं म्हणतात. इतकं सोपं आहे. याला ट्रेनिंग द मॉडेल म्हणतात. म्हणजे अनेक बराच डेटा वापरावा लागतो. मांजराची सुद्धा चिक्कार वेगवेगळी चित्र दाखवायला लागतात. ही सगळी दाखवली आणि हे वेट्स ऍडजस्ट करत गेलं की ते मॉडेल मांजर ओळखायला लागेल. असं केलं की ते मांजर ओळखण्यासाठी ते मॉडेल ट्रेन झालेलं आहे. मग मांजर जर ओळखता येत असेल तर कुत्रा ओळखता येईल, मग कुठलाही प्राणी ओळखता येईल, कुठल्या वनस्पती ओळखता येईल, कुठली वस्तू ओळखता येईल, बाईक ओळखता येईल, टेबल ओळखता येईल, खुर्ची ओळखता येईल, खांब ओळखता येईल. सगळं अशा तऱ्हेची सगळ्या वस्तू आणि असंख्य वस्तू ओळखण्याचे मॉडेल्स तयार आहेत इंटरनेटवरती. ड्रायव्हरलेस कार्स मध्ये हेच वापरतात. ड्रायव्हरलेस कार्स असं खांब देऊ शकतो, सिग्नल देऊ शकतो, पोलीस देऊ शकतो, दगड देऊ शकतो. ओळखतो कसा तो? ते कार त्या शहरामध्ये फिरवतात आणि फिरून अनेक जे आहेत ते ट्रेन करतात मॉडेलला सातत्याने दाखवून आणि ते वेट्स बदलून. तर सगळ्या वस्तू प्राणी ओळखायला लागतं. याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात. आणि सुपरवाइज म्हणजे तुम्ही सांगत नाही काय ओळखायचं, ते सगळा डेटा देतात, त्यातले पॅटर्न शोधायला सगळं. हे 2 मशीन लर्निंग मध्ये तुम्ही जे करतील त्यांना माहिती असेल, सुपरवाइज आणि अनसुपरवाइज लर्निंग. आता गंमत अशी की ह्या नेटवर्कच्या लेयर्स खूप वाढले की त्याला डीप लर्निंग म्हणतात, नाही तर मशीन लर्निंग म्हणतात. म्हणजे मशीन लर्निंगचाच डीप लर्निंग हा एक भाग आहे थोडक्यात. तर अशा तऱ्हेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं काम चालू होतं. आणि याचे परिणाम बघा काय होणार. म्हणजे एकदा तुम्ही इतक्या वस्तू ओळखायला लागलात की मेडिकल डायग्नोसिस मध्ये माउथ कॅन्सर झाल्याचं पेशंट दाखवले तुम्ही 1000 की तो ओळखेल. ओळखायचा कसा?
त्यामुळे एखादा पेशंट दाखवला की त्याला तो ताबडतोब सांगेल माउथ कॅन्सर म्हणून. आता माउथ कॅन्सर आपण फक्त चित्र दाखवलेलं आहे, पण इतर सुद्धा ईसीजी, एक्सरे, MRI, सीटी स्कॅन हे सुद्धा डिजिटल आहेत सध्या, ब्लड रिपोर्ट सुद्धा. त्यामुळे ते सगळे ब्लड सगळं आपण डिजिटल त्याला फीड केलं आणि सांगितलं. समजा एक कोलायटिस एक उदाहरण घेतलंय, खरं नाही मला माहित नाही त्याच्यातलं, पण एक उदाहरण की हा रोग आहे, त्याच्यामुळे ईसीजी मध्ये अमुक स्पाइक असा दिसेल, एक्सरे मध्ये हा भाग जास्त काळा दिसेल, ब्लड हिमोग्लोबिन इतका असेल, आणि पिक्चर जे असेल त्या पिक्चर मध्ये तोंड असेल, हात असेल, जे काय असेल, हे सगळं त्याला शिकवलंय. 4 पॅरामीटर शिकवलं आणि वेट्स बदलली. त्याला असे 1000 पेशंट दाखवले आणि वेट्स बदलत त्याला शिकवलं तो रोग कसा ओळखायचा, तर तो रोग ओळखायला लागला. आणि असे 500 रोग त्याला शिकवले ओळखायचे, तर 500 रोग ओळखायला लागले. मग याच्या पुढचं जग कसं असणार आहे की तो आल्या आता त्याला खर्च किती, विनाकारण टेस्ट होतील का, आणखी वेगळा मुद्दा. पण तो आल्या समजा ब्लड, एक्सरे, सीटी हे सगळे त्याला फीड केले आणि त्याला ट्रेन केलेला असेल सुपरवाइज लर्निंगमुळे अनेक रोग ओळखायचे, की तो डायग्नोसिस पूर्ण करूनच देईल डॉक्टरला. म्हणजे डायग्नोसिस हा प्रकार नष्ट नाही होणार, पण 98-99% मशीनच करेल. आज सुद्धा मशीननी जे डायग्नोसिस जे करतात ते ह्युमन डायग्नोसिसच्या अनेक कितीतरी पटीने चांगलं आहे. म्हणजे त्या मशीनचं डायग्नोसिस 98% बरोबर आहे, तर ह्युमन डायग्नोसिस 90% असे स्टॅटिस्टिक्स उपलब्ध आहे. आणि त्याच्या आणखीन बरंच काय काय सांगता येईल खूप खोलवर. पण आता एक समजा चित्र दिलं, त्या चित्रात अनेक माणसं आहेत, अनेक प्राणी आहेत, अनेक वस्तू आहेत, तर तो त्यामुळे इमेज रेकॉग्निशन करू शकतो. आणि ते फेस, अनेक लोकांचे फेसेस जर आपण स्टोअर केलेले असतील तो माणसे ओळखू शकतो की हा अब्राहम लिंकन आहे, हा मुक आहे, हा वगैरे, किंवा हे झाड आहे वगैरे. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. फ्रीजमध्ये, फ्रीजचा तुम्ही फोटो काढलात, फक्त फोटो, की त्या फोटोवरून त्यात काय काय आहे, गाजर आहे, कांदा आहे, अमुक आहे, तमुक आहे वगैरे, दूध आहे, चीज आहे, तो ओळखू शकतो त्याच्यावरून, की इमेज रेकॉग्निशनला येतं. आणि त्याच्यावरून तो या आहेत त्या पदार्थावर काय काय रेसिपीज करता येतील त्या रेसिपीज तुम्हाला सांगू शकतो फटफट. कारण तो लगेच इंटरनेटवर जातो, त्या रेसिपीज सर्च करतो की फक्त हे पदार्थ असलेल्या कुठल्या रेसिपी आहेत, आणि त्या रेसिपीज तुम्हाला सांगू शकतो. असं सगळं देऊ शकतो. तर आता हे सगळं जे झालं ते सगळं त्याच्या अगोदर मी फक्त एक गोष्ट सांगणार आहे, आणि शेवटी ChatGPT किती वेळ, 10-15 मिनिटं, तर त्याच्या ChatGPT कडे येण्याच्या अगोदर मी एक फक्त गोष्ट सांगणार आहे की AI येण्याच्या अगोदरच मुळी पहिल्यांदा बिल गेट्सने एक पुस्तक लिहिलं 1996 साली, बिझनेस एट द स्पीड ऑफ लाईट. त्यात त्यांनी उद्याचं जग काय असेल इंटरनेटमुळे, AI मुळे नाही, इंटरनेटमुळे सांगितलं होतं. तेच मुळे धक्कादायक आहे. ते पुस्तक जरूर वाचा. एक म्हणजे पहिली गोष्ट, नाणी, नोटा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं नष्ट होईल. त्यांचं माझा मित्र नंदन निलेकानी त्याचं एक फ्युचर ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस असं युट्यूबवर आहे, ते बघू, जरूर बघा. ते सगळं नष्ट होईल. 15 वर्षापूर्वी मी जो भाषण द्यायचो तो कोणाचा कोणी विश्वास नाही ठेवायचा, पण आज जीपे आणि पेटीएम आणि या सगळ्यामुळे तुम्ही काम केलं की पगार तुमचा 0-1च्या स्वरूपात तुमच्या कम्प्युटरवर येतो किंवा मोबाईलवर येतो. तुम्ही खर्च केलेत की ते पैसे त्या दुकानदाराला जातात, तुमचे डेबिट होतात, त्याचे क्रेडिट होतात वगैरे. तर नोटा, नाणी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक सगळं नष्ट होईल. इव्हन ATM सुद्धा, पैसे काढण्याचीच गरज नाही, सगळंच मोबाईलवरून, सगळं 0-1च्या स्वरूपात. हे सगळं वेगळं जग असणार आहे, लक्षात ठेवा. दुसरं, सगळी ऑफिसेस म्युझियम्स बनतील. सगळी ऑफिसेस म्युझियम्स बनतील. कारण तुम्हाला ऑफिसमध्ये जाण्याची सक्ती नाही. तुम्हाला गरजच काय आहे? तुम्ही घरी बसून शिकवू शकता, घरी बसून कामही करू शकता, डेटा शेअर करू शकता. आज टीव्हीवरती एक जण कलकत्ता, एक जण चेन्नई, एक जण मुंबई, एक जण लंडन, 4 विंडोज 4 असतात. कित्येक टीव्ही 18 तोंड असतात आणि सगळे जनरली भांडत असतात. तो भाग सोडा, पण मुख्य म्हणजे तुम्ही जी काही असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी बोलत असतात, डेटा शेअर करत असतात, वाद घालू शकतात. तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा जेव्हा काम करता तुम्ही, तेव्हा घरी बसून तुम्ही चर्चा करू शकता, डेटा शेअर करता, डिसिजन घेऊ शकता. प्रत्यक्ष जाण्याची काय गरज आहे तिथे? जाण्याची अजिबात गरज नाही. झूम मिटिंग घेऊ शकता, अनेक 50 लोक, 100 लोकांची मिटिंग घेऊ शकता, भाषण देऊ शकता, सगळं करू शकता. बँकेच्या ऑफिसेसची काय गरज आहे? 1000 ऑफिसेस बंद पडतील. आणि मी खूपच सनसनाटी काही बोलायचं सांगत नाही. ATM झाल्यापासून तुम्हाला कॅश विथड्रॉ किंवा डिपॉझिट करण्याकरता जाण्याची गरज नाही. ATM मधून तुम्ही काढायला लागलात. आता तर तेही जाईल, कारण तुम्हाला डायरेक्टली आता सांगितलं तसं 0-1च्या स्वरूपात पैसे डिपॉझिट होतील किंवा तुम्ही ट्रान्सफर करू शकता.
लोन अप्लाय करायचे, तुम्ही घरी बसला लोन अप्लाय करता, तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स तर अटॅच करता, त्या जो बँकेचा मनुष्य तो घरनं चेक करतो आणि गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये तो ईमेल टाकून तो चेक करू शकतो की प्रॉपर्टी याच्याच नावावर आहे की नाही. ते असेल तर तो लोन सँक्शन करतो. तो लिमिट जर का त्याच्या ह्याच्यात नसेल तर तो वरती पास करतो, वरचा मनुष्य सँक्शन करतो. सँक्शन केलं तर पैसे 0 आणि 1च्या स्वरूपात कम्प्युटरवर मोबाईलवरती येतात. त्या बिल्डिंग मध्ये जाऊन बसण्याची काय गरज आहे? या हजारो बँकेच्या ब्रांचेस बंद होतील, इन्शुरन्सच्या ब्रांचेस बंद होतील, स्टॉक एक्सचेंजच्या ब्रांचेस बंद होतील. हे जे सगळं चित्र आहे, त्यामुळे प्रॉपर्टी प्राइसेसचं काय होईल? या हजारो लोक ट्रान्सपोर्टेशनच्या इंडस्ट्रीचं काय होईल? हे मी आता सांगत नाही, म्हणजे 20 वर्षाचं सांगतोय. 20-30 वर्षात जगभरात काय होण्याची शक्यता ते तुम्हाला सांगतोय. त्याचे प्रचंड मोठे सोशल फरक पडलाय. सगळे मिडलमॅन नष्ट होतील. बिल गेट्सच्या मध्ये मिडलमॅन म्हणजे सगळी दुकानं, जवळपास सगळी दुकानं. मी पुस्तकाच्या दुकानाची गरजच काय, मी अमेझॉनवरून पुस्तक घेऊ शकतो. तर अमेझॉन स्वतः मिडलमॅन आहे, प्रकाशक, आणि तुम्ही यांच्यात मिडलमॅन अमेझॉन आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, ओला, उबेर ही मिडलमॅनच सगळी. ओला आणि उबेर तुम्ही ड्रायव्हर याच्यामध्ये तुम्हाला कनेक्ट करतं. जेव्हा ब्लॉकचेनची टेक्नॉलॉजी तुम्ही वापराल तेव्हा ओला आणि उबेर सुद्धा नष्ट होतील, असं बाकी द्या, ते बऱ्याच प्रमाणात खरं होईल. सो बेसिकली पुस्तकाच्या दुकानाची गरजच काय? का तुम्ही आता पुस्तकं चालवू शकता, बघू शकता, तर रिव्ह्यू वाचू शकता, पहिली 15 पानं वाचू शकता, मग खरेदी करू शकता. तसं पुस्तकाच्या दुकानात जाऊन करू शकता. तसंच त्याच्या सारखी इतर पुस्तकं बघू शकता, कुठलं घ्यायचं निवडू शकता. आज ऑगमेंटेड रियालिटी या टेक्निकमुळे तुम्ही जर टाईल कुठली बसवायची हे मोबाईलवरती बघू शकता. त्या फरशीवर ही टाईल बसवली तर कशी दिसेल, ही ग्रॅनाइट तर कशी दिसेल, ही संगमरवरी कसं दिसेल. मग ठीक आहे, चौकटी ती संगमरवर चांगली दिसते, आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली प्रोड्युसर कडूनच घेऊ शकता. ते ग्रॅनाइट टाईल्स जे साठवतात, ते दुकानांची गरज काय, रंगांची गरज काय? घराला हा इकडे हिरवा, इकडे पिवळा, इकडे निळा, इकडे लाल रंग आहे, भिंती काही कॉम्बिनेशन वाईट देऊ नका. पण मुख्य म्हणजे असा रंग दिला तर खोली कशी दिसेल तुम्ही प्रत्यक्ष रंग न देता ऑगमेंटेड रियालिटीने बघू शकता. ड्युलक्स सारख्या अनेक कंपन्या ते तुम्हाला करू देतात मोबाईलवरती. ते बघितल्यानंतर तेव्हा रंग साठवण्याचे दुकानं त्यांची गरज काय, शर्टांची दुकानं काय. मी रेमंड किंवा लुई फिलिप रंग साईज 42 रंग निळा हाफ शर्ट मी बघू शकतो, कसा दिसेल हे मला प्रत्यक्ष न विकत घेता मी बघू शकतो ऑगमेंटेड रियालिटीने. त्यामुळे मी प्रत्यक्ष प्रोड्युसर कडे घेऊ शकतो. त्या शर्टांची, पॅन्टची, सगळे हजारो दुकानांची गरज काय, बुटांची गरज काय, कॉस्मेटिक्सची गरज काय. मला दाढी कशी दिसेल, व्हाईट दिसते सोडून द्या, पण कशी दिसेल आणि इतर हे सगळं मला घरी बसल्या बसल्या मी बघू शकतो, आणि त्याप्रमाणे मी संबंध विकत घेऊ शकतो. हे असंख्य गोष्टीत घडणार आहे. फर्निचर आयकिया तुम्हाला हे करू देते की तुमच्या इथे कोच, इथे टेबल, हे नको हा कोच जास्त मोठा हवा आहे, टेबल आपण इकडे सरकूया, हे सगळं तुम्हाला सरकवून तुमचं खोली कशी दिसेल हे तुम्ही चूज करू शकता. मग आयकियाला ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला डायरेक्टली आयकिया प्रोड्युसर करणार. फर्निचरची हजारो दुकानांची गरज काय हे तुम्हाला सांगतोय. तुम्हाला गंमत वाटेल, पण 20-30 वर्षांमध्ये ही सगळी दुकानं नष्ट नाही झाली तरी यातली निम्मी जरी नष्ट झाली, निम्मी ऑफिसेस जरी बंद पडली, तरी सुद्धा प्रॉपर्टी प्राइसेसचं काय होईल, दुकानात काम करणाऱ्या कोट्यावधी लोकांच्या नोकरीचं काय होईल, हा एआयच्या अगोदरच सांगतोय. आणि मग आता एआय आणि इंडस्ट्री 4.0 मध्ये काय करते, इंडस्ट्री 4.0 मध्ये अनेक टेक्नॉलॉजीज आहेत. 3D प्रिंटिंग उदाहरण, आपल्याकडे आतापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग होतं तर सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग होतं. म्हणजे जसं स्कल्प्टर दगड घेतो, नको असलेला भाग काढून घेतो, तसं एक आपण स्टील किंवा कुठेतरी पत्र घेतो आणि त्यात नको असलेला भाग काढून टाकतो लेथ मशीननी किंवा सीएनसी मशीननी वगैरे. आता ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आहे. 3D प्रिंटिंग मध्ये तुम्ही जे बनवायचंय त्याची इमेज, डिजिटल इमेज तुम्ही स्टोअर करता आणि त्याचा वितळलेला भाग किंवा त्याची पावडर वगैरे टाकता, लेअर बाय लेअर तो पदार्थ मॅन्युफॅक्चर होतो, लेअर बाय लेअर. दिस इज कॉल्ड ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. 3D प्रिंटिंग इज अ पार्ट ऑफ ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. त्यामुळे वेस्टेज कमी होतो, एक भाग झाला. पण त्यामुळे मग उद्या मेकॅनिकल इंजिनियर, आपण 3D प्रिंटिंग, डेंटिस्ट्री मधले असंख्य भाग ऑलरेडी तयार होतात, विमानातले अनेक भाग तयार होतात. आज 3D प्रिंटिंग वापरून एक देऊळ आज बनवलेलं आहे, 3D प्रिंटिंग वापरून एक पूर्ण बिल्डिंग बनवलेली आहे. उद्या सिव्हिल इंजिनिअरिंगचं काय होईल, मेकॅनिकलचं काय होईल, अनेक इंजिनिअरिंगचं काय होईल, हा प्रचंड मोठा प्रश्न आहे. आर्किटेक्टचं काय होईल. सो दिस इज अ व्हेरी सिरियस इश्यू. इंडस्ट्री 4.0 ज्याचा 3D प्रिंटिंग एक भाग आहे, ऑगमेंटेड रियालिटी भाग आहे, आयओटी बिग डेटा हा भाग आहे. तर हे सगळं जे आहे ते इतक्या वेगाने वाढत आहे की ठीक आहे, पुढच्या 50 वर्षात वाढणार आहे, आपण काहीतरी करू,
आणि मग त्याला चिकटून राहू असं होणार नाही. आता हे सगळं होता होता 2017 साली अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा एक पेपर गुगलमध्ये पब्लिश झाला आणि त्यात ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर त्याने डिस्क्राईब केलं होतं, ज्याचा उपयोग करून LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स ही बनायला लागली. लार्ज लँग्वेज मॉडेल आतापर्यंत कसं होतं, मशीन आणि डीप लर्निंग मध्ये तुम्ही डेटा देत होता, डेटावर तुम्ही पॅटर्न शोधत होता किंवा रूल्स शोधत होता. डेटा आता सांगितलं तसं 5,000 कस्टमर्सचा त्यांनी काय हे शोधलं, त्यातलं पॅटर्न शोधलं किंवा 1 3 5 7 पुढचा आकाराचा शोध घेईल किंवा तो एखादी वस्तू ओळखेल डेटावरनं, की खूप डेटा त्याला दिला की तो वस्तू ओळखायला लागेल. पण आता त्यांनी लार्ज लँग्वेज मॉडेल मध्ये त्यांनी नवीन शब्द निर्माण करणं म्हणून त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. की मी उदाहरण मी समजा आय एम गोइंग टू असं मी शब्द वाक्य लिहिलं आणि मी समजा आतापर्यंत जयपूरला 80% वेळा जयपूरला जात असेल, 10% वेळा दिल्लीला आणि 5% वेळा पुण्याला जात असेल, तर जो आतापर्यंत माझा जो काही पत्रव्यवहार आहे तो सगळा ओळखून इनपुट डेटा म्हणून हा सगळा डेटा दिलेला असतो. वेबसाईट, चॅट्स, माझे सोशल मीडियावरचे हे सगळं बघून तो म्हणाल की अच्युत गोडबोले 80% वेळ जयपूरला जातात. तर मी टाईप करत असताना आय एम गोइंग टू म्हणतात तो जयपूर 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 असं ब्लिंक करत राहील. मी ते ऍक्सेप्ट केलं की तो जयपूर म्हणेल आणि टू म्हटलं आय एम गोइंग टू जयपूर टू. मग मी जर का जयपूरला खेळायला जात असेल किंवा खायला जात असेल किंवा पोहायला जात असेल त्याचाच प्रमाण पुढचे आणखी शब्द करायला सो इट जनरेट्स न्यू वर्ड्स बेस्ड ऑन सम लॉजिक. तर त्याचं असं असतं की आतापर्यंत सगळं नॉलेज विकिपीडिया आणि सगळं इंटरनेटवरचं नॉलेज आपण त्याला फीड केलं. चॅट जीपीटीला 3 ला 2019 पर्यंत दिलं होतं, GPT-4 ला 22 पर्यंत दिलं होतं, आता त्याला 25 पर्यंत अजून चॅट GPT-5 वगैरे येईल. हे सगळं ज्ञान म्हणजे संपूर्ण इंग्लिश नॉवेल्स ऑल विकिपीडिया एव्हरीथिंग इज फेड इन्क्लुडिंग चॅट्स, इन्क्लुडिंग सेन्सरचा डेटा, इन्क्लुडिंग सॅटेलाइटचा डेटा, इन्क्लुडिंग सगळं. हे सगळा डेटा जर का दिला तर ते सगळं ज्ञान तो कोडिफाय करतो एका तऱ्हेने. त्याला बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स मध्ये तो स्टोअर करतो, वाक्यांचा आणि शब्दांचा संबंध वगैरे असं हे सगळं ज्ञान असतं. जसं की झिप फाईल मध्ये करतो. फक्त झिप हे लॉसलेस हे असतं. झिप अनझिप केलं तर तुम्हाला फाईल ओरिजिनल मिळतात. हे इथे मात्र लॉसी कॉम्प्रेशन केल्यासारखं असतं. पण एवढं सगळं नॉलेज म्हणून त्याला ट्रेनिंग मॉड्यूल्स म्हणतात. ट्रेनिंग मॉड्यूल त्याचे अवघड असतं, तर बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स लागतात. त्याच्यासाठी हजारो NVIDIAचे GPUs लागतात. त्याच्याकरता प्रचंड मोठा डेटा लागतो, त्याकरता खर्च लागतो. म्हणूनच तो अमेरिकेत शक्य झाला, कारण अमेरिकेकडे एवढे मोठे GPUs होते, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स. आपल्या लॅपटॉपमध्ये CPUs असतात, त्यापेक्षा ते खूप मोठे पॉवरफुल असतात. ते NVIDIA नावाची कंपनी तयार करत होती म्हणून अमेरिकेकडे ते होते. ते महागही असतात आणि अमेरिकेकडे डेटा होता सगळं. गुगल अमुक डेटा होता, मालकी अमेरिकन कंपन्यांची होती म्हणून अमेरिकेत झालं. भारतात का नाही झालं, कारण डेटा आणि GPUs दोन्ही अमेरिकेकडे होते. आणि 2010च्याच सुमाराला का झालं, अगोदर का नाही झालं, कारण त्याच वेळेला सोशल मीडिया आणि हा संपूर्ण डेटा जो आहे फेसबुक आणि ह्या सगळ्याचा डेटाचा महापूर त्यावेळेला आला. NVIDIA GPUs तयार करायला सुरुवात झाली म्हणून त्या काळात AI ची वाढ सुरू झाली. म्हणून चॅट GPT त्यावेळेला निर्माण झाला. 1970 साली का नाही निर्माण झाला आणि भारतात का नाही निर्माण झाला, आता तुम्हाला उत्तर ते कळेल. तर पॉइंट इज की त्यानंतर हे संपूर्ण चालू झालं हे सगळं. आणि या सगळ्या डेटामधनं शिकत जाऊन पुढचा शब्द निर्माण करणं. मी पॅरामीटर्स म्हणून तुम्ही एक ट्रेनिंग मॉड्यूल करणार, दुसरं इन्फरन्स मॉड्यूल असतं. एकदा ट्रेनिंग मॉड्यूल झालं इतक्या सगळ्या GPUs आणि डेटा घेऊन की त्याच्यावरनं इन्फरन्स मॉड्यूल फक्त पुढचा शब्द काढतो. ते फक्त 1000 लाईनचं कोड आहे फक्त. आणि त्याच्यावर तुम्ही पुढचा एकदा शब्द काढला की तो शब्द पुन्हा इनपुट धरायचा आणि मग त्याच्यावर पुन्हा पुढचा शब्द काढायचा, मग पुन्हा पुढचा शब्द, असं करत करत तुम्ही गेलात की एक शब्द करू शकतो, एक वाक्य करू शकतो, वाक्य करू शकतो, पॅराग्राफ करू शकतो, पॅराग्राफ पूर्ण पान करू शकतो, पान करू शकतो, पूर्ण चॅप्टर करू शकतो. म्हणून चॅट GPT पूर्ण तुम्हाला उत्तर देतो. एवढं सगळं ज्ञान तिने ऑलरेडी पॅरामीटराइज करून ठेवलेलं असतं. तुम्हाला सगळं उलगडून सांगतोय, मग डिमिस्टिफाईंग तुम्हाला डोक्यामध्ये कसं होतं हे कळावं म्हणून. आता आपण नुसतं चॅट GPT असं करतो, डोक्यात चित्र तयार व्हावं म्हणून. आता तुम्ही खोलवर जाऊन विचार करू शकता. पण या सगळ्याचा एक शेवटी 3-4 मिनिटं बोलून मी संपवणार आहे. एज्युकेशन आणि मिलिटरी. आता एज्युकेशन आणि मिलिटरीमध्ये काय त्याचं होणार आहे, ते मिलिटरीमध्ये कुठे हल्ला करायचा. पहिली गोष्ट ड्रोन्स असतील, रोबोट्स असतील आणि ड्रायव्हरलेस विमानं असतील, हे तर आपल्याला माहिती आहे. ड्रायव्हरलेस कार्स जर का असू शकतात तर ड्रायव्हरलेस विमानं पण असू शकतात. ते विमानं कोणी ड्राईव्ह न करता विमानं जाऊन शत्रू पक्षाच्या बॉम्बिंग करू शकतील. ड्रोन्स हे करतील. ड्रोन्स काहीतरी हे जर फार वाईट आहे, म्हणजे अतिशय मनुष्य जातीला आहे, अतिशय वाईट आहे. युद्ध म्हटलं की आपण शत्रू पक्षावर काय करतायत.
पण एक लक्षात ठेवा, मी सांगायची गरज नाही, इथे सगळे तज्ञ बसले, ते हल्ला प्रत्यक्ष करणं ते ड्रोननी किंवा ड्रायव्हरलेस किंवा पायलटलेस विमानाने हा अतिशय मायनर भाग झाला. त्याच्या मागचं प्लॅनिंग जे असतं की कुठे हल्ला करायचा, लोकेटिंग की शत्रू पक्षाचे रणगाड कुठे आहेत, हे जे लोक जो आहे त्याच्याकरता बिग डेटा वापरणं, अनेक सेन्सर्स मधून आलेला डेटा वापरणं, सॅटेलाइट्स मधून डेटा आलेलं वापरणं, त्याचं जे चित्र, त्या चित्रांचं पण मगाशी सांगितलं तसं एक चिका चित्रामध्ये काय रणगाड असतील, काही माणसं असतील, काही डोंगर असतील, काय हे सगळं ओळखणं की कुठे काय आहे, त्याच्यावरनं संबंध लावणं, त्याच्यातली रिलेशनशिप शोधणं, डेटा अनालिटिक्स वरनं. इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा संपूर्ण मोठा हे की शत्रू कुठे आहे, कुठे हल्ले करावेत, कशाने हल्ले करावे, हे प्लॅनिंग जे आहे, हे प्लॅनिंग करता प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्या वापरलं जाणार आहे आणि आजही वापरलं जातोय. तेव्हा मिलिटरी आणि मग शेवटी प्रत्यक्ष बॉम्ब टाकणं किंवा प्रत्यक्ष ड्रोनने काय हे करणं हा एक फायनल भाग झाला. पण त्याच्या अगोदर एक मोठं प्लॅनिंग जे असतं, शिवाय इक्विपमेंट तयार करण्यामध्ये, आपल्या नवीन शोधण्यामध्ये अनेक प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खूप मोठ्या कम्प्युटर व्हिजन ज्याला म्हणतात, म्हणून कम्प्युटर इमेज रिकॉग्निशन जे कम्प्युटर व्हिजनचाच भाग आहे. संपूर्ण वस्तू ओळखणं, रणगाड ओळखणं किंवा शत्रुपक्ष, तर त्यामुळे हे मिलिटरीचे असल्यामुळे सांगितलं की ह्या सगळ्यामध्ये हा प्रचंड फरक पडणार आहे. शिक्षणामध्ये काय फरक पडणार आहे, तर माझ्या मते शिक्षणामध्ये फरक, शिक्षकांचा रोल बदलणार आहे. म्हणजे असं की आणि आता फक्त AI असेल असं नाही, एकंदरीत सगळीच ग्राफिक्स टेक्नॉलॉजी, AR VR असेल, सगळंच असेल. म्हणजे व्हर्च्युअल रिअलिटीमुळे तर टुरिझमची पूर्ण वाटच लागणार आहे, 20-30 वर्ष थांबतो. मेटाव्हर्स जो प्रकार आहे, म्हणजे मेटाव्हर्स म्हणजे फेसबुकवर तुम्ही फक्त शब्दांनी एकमेकांशी जोडले जातात, तुम्ही टेक्स्टने एकमेकांशी संवाद साधताय. फेसबुकने आपलं नाव बदलून मेटा केल्याचं कारण त्यांनाच वाटलं की फक्त शब्दांनी तुम्ही कशाला कम्युनिकेट करताय, तुम्हाला व्हर्च्युअल रिअलिटीचा वापर करून असं आम्ही भासवू की एक जण न्यूयॉर्कला आहे, एक जण पॅरिस, एक जण लंडनला आहे, एक चेन्नईला आहे आणि एक पुण्याला आहे, पण तुम्ही चौघी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या समोर बसले आहेत, डायनिंग टेबलवर बसले आहेत आणि खरंच चौघी गप्पा मारताय, खरंच शेकहँड करताय आणि ऍक्च्युली खाताय, बोलताय, हसताय. प्रत्यक्ष असं भास तुम्हाला करवणं, फक्त टेक्स्टने कशाला बोलताय, हे मी तुम्हाला करू, हे फेसबुकचं उद्दिष्ट आहे माहिती, म्हणून त्यांनी मेटा नाव दिलं. कारण मेटाव्हर्स म्हणजे अतिशय काल्पनिक जगामध्ये तुम्हाला वावरता येणार. हे झालं तर टुरिझम इंडस्ट्री तिकीट बुक करून आयफेल टॉवरला जातोय कोण, घरी बसल्या बसल्या व्हर्च्युअल रिअलिटी वापरून सगळा अनुभव आपण घेऊ शकू, तो अगदी वेगळा भाग. पण उद्याच्या शिक्षकांना सगळे एक्सपेरिमेंट जे आहेत ते तुम्हाला सिम्युलेट करता येतात. हे तर खूप 20 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे ते ब्युरेट आणि पिपेट घेऊन नुसते ऍसिड आणि अमुक तो घेऊन ते हे करा, प्रत्यक्ष याची काहीच गरज नाही. आमच्या कॉलेजमध्ये केमिस्ट्रीची डेमॉन्स्ट्रेटर होती, ती मुलांची खूप काळजी घ्यायची. ती इंग्लिश फार वाईट होतं, केमिस्ट्री चांगली होती पण मुलांवर प्रेम करायची. ती येण्याच्या अगोदर आम्ही सगळे ब्युरेट पिपेट मधून केमिकल्स वगैरे घालायला सुरुवात करायचो. ती घाई यायची आणि म्हणजे बॉईज 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 डोंट पोर द ऍसिड, डोंट पोर द ऍसिड, डोंट पोर द ऍसिड, पोर द ऍसिड म्हणायचे. म्हणजे हळू घाला असं करतात ते करण्यामध्ये. आम्ही केमिस्ट्रीमध्ये पास व्हायचो पण इंग्लिशमध्ये नापास व्हायला लागली म्हणून, पण नंतर ते लक्षात आलं. पण मुख्य सांगायचं काय होतं की ह्याची काही गरज नाही. तुम्हाला संपूर्ण शिक्षकांचा रोल हे अतिशय उत्तम व्हिडिओज तयार करणं. तुम्ही खान अकॅडमीचे बघितले असतील, उत्कृष्ट व्हिडिओज तयार करणं. तर फळ्यावर लिहायचं, मुलांना लिहून घ्यायचं. आता तर मुलं मोबाईलमध्ये फोटो काढतात फळ्याचा, त्याची गरजच काय. हे सगळं अतिशय उत्कृष्ट तयार असतं. चॅट जीपीटीचं उत्तर देतो, हा आणखीन वेगळा मुद्दा. पण सगळी प्रयोग असतील, सगळ्या आकृत्या असतील. आता तर 3D मधल्या आकृत्या, इव्हन मेडिकलमध्ये तुम्हाला माहितीच असेल असतात की संपूर्ण पूर्वी चिरफाड करायची बीजे मेडिकलमध्ये, माझी वेळ होती. सगळे ते अगदी बायोलॉजी बेडूक कापायचा आणि नंतर शेवटी माणसांची प्रेत फाडायची. आता डिजिटलच सगळं. पण डिजिटल इमेज वरती करून हे लिव्हर आहे, किडनी असं प्रत्येक माणसाचं फाडाफाड न करता तुम्हाला डिजिटल इमेज वरती सगळं करता येतं. तुम्हाला डिजिटल इमेज हा जो प्रकार आहे ना, डिजिटल ट्विन्स, या टेक्नॉलॉजीचा भन्नाट आहे. माझ्याकडे शेत जर का असेल तर त्या शेताचे संपूर्ण पाणी करून, कुठे कशाची जमीन आहे, कशाची आर्द्रता आहे, कसं हे सगळं पाणी करून त्याचं डिजिटल ट्विन बनवलं की मी घरी बसल्या बसल्या प्लॅन करू शकतो की इथे हे पेरायचं, इथे हे पेरायचं, इथे हे पेरायचं. इथे तो एआयच मला सुचवतो की हे पेरलं तर जास्त पीक येईल, इथे केलं तर हे जास्त येईल, इथे केलं तर येईल. मग कुठली खतं घालायची, केव्हा पेरणी करायची, केव्हा पाणी द्यायचं, हे सुद्धा सगळं प्लॅन करता येतं. घरी बसल्या ड्रोनच्या सहाय्याने हे सगळं होतं. आणि कापणी सुद्धा ड्रोन्स किंवा रोबोट्स करू शकतात. इंग्लंडमध्ये अनेक शेत आहेत तर एकही माणूस नाही,
घरी बसल्या बसल्या संपूर्ण फक्त माल तो सुद्धा आपोआप तुमच्या गोडाऊनला येतो. नो पर्सन, जसं जपानमध्ये एकही माणूस नसलेलं रोबोटचे चालवलेलं हॉटेल आहे, तसं एकही मनुष्य नसलेली शेत आहे. हे आज 20 वर्षांनी काय होईल याची कल्पना करा. सो हे जे सगळं म्हणजे शिक्षण क्षेत्रात हा जो प्रकार सगळे प्रयोग सिम्युलेट केले जातील. शिक्षण व्हर्च्युअल होईल. म्हणजे शिक्षक वर्गात यायचं आणि शिकवायचं, ह्याच्याशी व्हर्च्युअल शिकवणं हे चालू होईल. आपल्याला कोविडमध्ये खूप सक्सेसफुल न होण्याचं कारण आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन्स नव्हते. खेड्यापाड्यात भाऊ बहीण एकत्र वापरायची, त्यामुळे काही प्रमाणात ते यशस्वी झालं नाही. पण पुढे ते जसं वाढतील 10 वर्ष 20 वर्ष, त्यामुळे सगळ्यांनी मिळून ते एकत्र येऊन ते वर्गात शिकलं पाहिजे वगैरे असं काही शक्य नाही. म्हणजे त्याची गरज नाही. एक आठवड्यातनं शिक्षक येतील, मुलांच्या शंका सोडवतील आणि मुलं तरी सुद्धा एकत्र जे येतील ते पोहायला येतील, ते खेळायला येतील, फुटबॉल, ते गप्पा मारायला येतील, ते माउंटेनिअरिंगला येतील. पण ही जी सक्ती आहे की ते आलंच पाहिजे तिथे मास्तरांकडे लिहायचं, मुलांनी लिहून घ्यायचं, हे जाईल. म्हणजे मुलं एकत्र तरी सुद्धा येतीलच, पण ते वेगळ्या कारणाकरता येतील. गाणं ऐकायला येतील, गाणं म्हणायला येतील, नाचायला येतील, हे सगळं. पण ही सक्ती जी आहे ती सक्ती जाईल. तेव्हा शिक्षणाचं स्वरूप हे खूप बदलणार आहे. इव्हन शाळांचं सुद्धा, शाळा कॉलेजेस आज ज्या तऱ्हेने भरवले जातात त्या तऱ्हेने पुढच्या 20 वर्षात भरवले जातील की मला दाट शंका आहे. ऑफिसेस जशी जातील, शाळा कॉलेजेस सुद्धा ती वेगवेगळ्या कारणाकरता वापरली जातील. आणि शिक्षकांचा रोल जास्त चांगल्या तऱ्हेने व्हिडिओज तयार करणं, मुलांचं मधनं एकत्र येऊन शंकांचं निरसन करणं. कारण मला 11:30 वाजता रात्री व्हिडिओ बघता येतो. मी उगीच सकाळी 10 वाजता झोपेत उठून 9 वाजता जायचं आणि ते लिहित बसायचं वगैरे कशाला करायचं. हा सगळा जो भाग आहे. आमच्या वर्गात एक शिक्षिका शिकवायला होत्या आणि त्या कोणाचं उत्तर चुकलं की त्या डस्टर फेकून मारायच्या हरिवेमध्ये. पण आता तसं करणं अवघड आहे. पण आता सगळे आपापल्या घरी बसलेले असतील, शिक्षिका सुद्धा आपल्या घरी बसलेले असतील. आता प्रश्न विचारतील, प्रदीपने उत्तर हात वरती केला, म्हणलं प्रदीप तू उत्तर दे, प्रदीप उत्तर दे, ते उत्तर चुकतं, मग शिक्षकांच्या कपाळावर आठ्या, सगळं मुलं ते बघताय. ते सगळं व्हर्च्युअल आपापल्या घरी बसून होऊ शकतं. एकत्र जमण्याची गरज नाही. पण ते डस्टर कसं फेकून मारणार. तर असं मी ऐकलं की अशी पॅनल असेल, ते कळ दाबली की त्यामुळे मला मागणं शॉक बसेल. बरोबर असे संशोधन चालू आहे. त्यामुळे जशी आपल्याला गरज आहे त्याप्रमाणे संशोधन तयार होतं. पण थोड्याच शिक्षणावरती असे अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये ChatGPT मध्ये जर्नलिझम करायचं खूपच उद्ध्वस्त होईल. वकिलांचे प्रचंड उपकरण, कित्येक केसेस जे आहेत त्या सगळ्या केसेस प्रोड्यूस तुम्ही करू शकाल. गाणी, म्युझिक, कविता, अनेक गोष्टी होईल. तर हा डिस्रप्टिव्ह प्रकार आहे. आणि मला एवढंच सांगायचं की ताबडतोब की कधी होणार नाही. मी 1-2 मिनिटं बोलून संपवणार आहे. मग तुम्ही काय करायचं अशा वेळेला? तर 2-3 गोष्टी. लगेच सगळं सोडून डेटा सायन्स आणि AI वगैरे भराभर कोर्स. आता जर सांगितलं 5वी पासून IITचे कोर्सेस वगैरे असलं काही करायचं होतं. तुम्ही जे काय करताय त्यात एक्सलन्स गाठा. मेकॅनिकल, सिव्हिल तर सिव्हिल, NDA तर NDA, सैनिक तर जे तुम्ही कराल त्यात एक्सलन्स गाठा. फक्त AI, इंडस्ट्री 4.0, डेटा सायन्स ही प्रकार काय आहेत बाबा, आहे काय याची शक्यता आहे, ही शक्यता तुम्हाला कळली पाहिजे. का ते नाही कळत तुम्ही फेकले जातात. कंपन्या, ज्या कंपन्यांनी ते ओळखलं नाही त्या कंपन्या फेकल्या गेल्या. म्हणजे नोकिया, माझी कस्टमर होता फिनलंडमध्ये, बऱ्याच वेळा जायचो मी. ती उद्ध्वस्त झाली, टेक्नॉलॉजीच्या बरोबर गेली नाही म्हणून. कोडॅक खलास झाली, कारण त्याने अॅनालॉग स्वीकारलं, डिजिटल स्वीकारलं नाही. कंपन्या $multi-billion कंपन्या मी कोसळताना बघितल्यात गेल्या 20-30 वर्षात. तर माणसं सुद्धा फेकली जातील. तुम्हाला लीडर व्हायचं असेल, सेंटरमध्ये राहायचं असेल, तर तुम्हाला तुमचं जे करता तर एक्सलन्स गाठला पाहिजे. पण तुम्हाला AI, डेटा सायन्स आणि सगळ्याचं निदान काय चाललंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. सातत्याने बदल स्वीकारला पाहिजे. अनलर्न 6-7 वेळेला तुमच्या करिअरमध्ये. तुम्ही एक गोष्ट शिकलात, करायला लागलात, तोपर्यंत 4 वर्षात ते 3D प्रिंटिंग इलेक्ट्रॉनिक याची गरजच नाही. तुम्हाला नवीन शिकावं लागेल. तर सातत्याने 6 ते 7 वेळा तुम्हाला करावं लागेल उद्याच्या काळात. त्याची तयारी दाखवली पाहिजे. तिसरी गोष्ट, हे सगळं जरी असेल तरी तुमची पर्सनॅलिटी खूप चांगली पाहिजे. तुमचं कम्युनिकेशन खूप चांगलं पाहिजे. तुमचा इमोशनल इंटेलिजन्स ज्याला म्हणतात आता जे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही टीम वर्क करता का? तुम्ही गुड लिस्नर आहात का? तुम्ही दुसऱ्यांचं का तुम्ही इगोइस्टिक आहात का? दुसऱ्यांचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी खूप भयंकर ब्रिलियंट आहे. मी आता बसलो, न्यूटन सफरचंदच्या झाडाखाली बसून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असं म्हणतात. त्याच्यात वाद आहे. असं तुम्ही कुठल्याही झाडाच्या खाली जाऊन बसू नका, काही होणार नाही. आता सगळं टीम वर्क होतं. सॉफ्टवेअरचे प्रोजेक्ट म्हणा, कुठलीही गोष्ट. माझे MIT, स्टॅनफर्ड, TI फार अनेक मित्र आहेत.
ते स्ट्रिंग थेअरी पासून क्वांटम फिजिक्स पासून अनेक विषयावर रिसर्च करतात. ते टीम वर्कनी करतात, ते सातत्याने एकमेकांशी कम्युनिकेट करतात आणि त्यांनी टीम वर्कनी पुढे जातात. आता फक्त एकट्याने मी एकटा विचार करतो आणि शोध लावला असे ते दिवस गेले. फार्मास्युटिकल मध्ये एखादं मॉलिक्युल करायचं असेल तर 40 लोकांची ही टीम, हे बजेट, 6 महिन्यात तुम्ही डायबिटीस मध्ये नवीन मॉलिक्युल काढा असं सांगितलं जातं त्याला. सो दिस इज टीम वर्क, गुड कम्युनिकेशन, ह्युमिलिटी, लिडरशिप, लिडिंग बाय एक्झाम्पल, इमोशनल इंटेलिजन्स, एखादं इमोशन्स तितक्याच महत्वाचं आहे, नुसती बुद्धी नाही. हे तुम्ही करा. शेवटी गोष्ट म्हणजे तुम्ही अंतरप्रिनर स्पिरिट असलं पाहिजे. नुसती आपली नोकरी कराच नाही. आणि सगळ्यात शेवटी गोष्ट म्हणजे आपल्याला जे शिक्षण जे जमलेलं आहे त्या काही आपण विशिष्ट थरात आल्यामुळे जमलेलं आहे. पण भारतातले 40-50% लोक आहेत त्यांना हे जमलेलं नाही. कित्येकांना 2 किलोमीटर जाऊन आज पाणी आणावं लागतंय, कित्येकांच्या घरात वीज नाही. तर हे जे आपल्या मागे राहिलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांचा आपण काहीतरी लागतो, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हे सातत्याने आपण मनात ठेवलं पाहिजे. तसं का केलं तर आपण यशस्वी फक्त माणूस होणार नाही तर चांगला माणूस म्हणून सुद्धा उभे राहू. धन्यवाद.